18 जून रोजी विधान परिषद निवडणूक होतीये। अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। राजकीय क्षेत्रात त्यामुळे आता घडामोडींना वेग आलेला आहे। 17 जागांच्या निवडणुकीकरता 18 जून रोजी निवडणूक होणार आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार थंडावलेत। युती धर्म पाळा असे आदेश भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सत्तारांना दिलेले आहेत। मुलाचा अर्ज आज सत्तार मागे घेणार आहेत। नाशिक विधान परिषद निवडणूक अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। महायुतीच्या नरेंद्र दराडेंसमोर गीते बंधूंचं आव्हान असणार आहे। गीते बंधू आज अर्ज माघारी घेणार का याकडे लक्ष आहे। तर दुसरीकडे मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। अमरावती विधान परिषद निवडणूक विप्लव बाजोरिया महायुतीचे बंडखोर उमेदवार आहेत। बाजोरिया आज सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे। महायुतीचे बंडखोर उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज रद्द केल्यानंतर त्यांनी नागपूर हायकोर्टात धाव घेतली होती। मात्र नागपूर हायकोर्टानं तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिलाय। त्याविरोधात सुप्रीम कोर्टात आता बाजोरिया जाण्याची शक्यता आहे। आणि आता पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणी अपडेट समोर आली आहे। मुख्य आरोपीच्या घरावर मनपाकडून तोडक कारवाई करण्यात येणार आहे। मुख्य आरोपी विरका सिंगच्या घरावर बुलडोजर चालवण्यात येणार आहे। राज्यातही बुलडोजर बाबांचा दणका पाहायला मिळणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे। या सुनावणी दरम्यान नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। तर तुळजापूरमध्ये आज व्यापाऱ्यांकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे। तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वार प्रवेश बंदचा निषेध नोंदवण्यात येतोय। मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतल्यानं महाद्वार प्रवेश बंद आहे। तर तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वार प्रवेश बंदच्या निषेधार्थ मात्र आज तुळजापूर व्यापाऱ्यांकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे। मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतल्यानं महाद्वार प्रवेश बंद आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।